तर नमस्कार. आज आपल्या इथं वाना बुलेट वर्कशॉपचे स्वतः ओनर आणि युवा उद्योजक विक्रम साळसकर साहेब आपल्या इथं अवेलेबल आहेत. आणि आज आपला चर्चेचा मुद्दा असणार आहे बुलेटबद्दल. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मी एक म्हणजे प्रोफेशनल तसं म्हणायला गेलं तर एक केमिकल इंजिनियर आहे. केमिकल इंजिनिअर करून मी यामध्ये आलेलो आहे. डिफरंट फील्डमधून त्या वेगळ्या फील्डमध्ये आलेलो आहे. असं एक वेगळंच काहीतरी असेल तर म्हणजे लोक त्याला काहीतरी वेगळं म्हणतात आणि आपण झालो इंजिनियर आणि आपण करतोय काय. मस्त तर मी थोडंसं जरासं वेगळं फील्ड निवडलेलं आहे त्याबद्दल. एकच नंबर. हां. ज्यावेळी तुम्ही आता बुलेटबद्दल हं. वर्कशॉप आहे तुमचं हां. किंवा बरंच तुम्हाला त्याबद्दल हां. नॉलेज आहे. तर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही पहिली बुलेट बघितली, हां. तर ती तुम्ही कुठे बघितली आणि त्याचं पहिलं इम्प्रेशन काय होतं? पहिली बुलेट बघितलं म्हणजे सर पप्पा आमचे पहिल्यापासून ह्या क्षेत्रात काम करत होते. त्यामुळे लहान असल्यापासूनच ह्या गाड्या वगैरे बघतोय. ओके. आणि पहिली गाडी कुठली चालवली असेल तर मी बुलेट चालवल्या. ती पण ओल्ड टाइप ज्याचं शिफ्टिंग वगैरे म्हणजे वेगळं असतं. ती गाडी चालवल्या. त्याचं इम्प्रेशन असं होतं की कुठल्याही टू व्हीलर माणूस निघाला त्याच्यावर कोणी ओळखून बघत नाही. पण बुलेटचा साउंडिंग ऐकलं की माणूस त्याच्यावर बघतं. एक त्याचं वेगळं इम्प्रेशन असतं की ती 2 लाखाची 4 लाखाची जरी गाडी असेल तर त्याच्यावर कोण बघत नाही. पण ती बुलेट कशीही असू दे पण त्या साउंडीकडे मग लोक बुलेट बघतात. हा बघितलं. बुलेट बघतात. एक दृष्टिकोन माणसाचा बघण्याचा वेगळा असतो म्हणजे त्यामध्ये. तुम्ही लहानपणापासून ज्यावेळी गाडी शिकलात त्यावेळी बुलेटच बुलेट शिकलात. शिकलो पहिले. तेच वेगळं काहीतरी होतं आपल्याला. आणि तुम्ही आता म्हटलात की त्याचं गिअर काहीतरी हा पॉवर सेट हा. होता. ते गिअर शिफ्टिंग म्हणजे ओल्ड टाईपचं हे म्हणजे आपल्या रेग्युलर गाड्यांचं लेफ्ट साईडला असतं. त्याचं राईट साईडला असतं. उलटी गिअर सिस्टीम असते त्याची. हं, हं. ते अवघड चालवणं खूप अवघड असतं. कारण ब्रेक हा वेगळ्या पायात आणि हां. गिअर वेगळ्या पायात. त्यामुळे ते तो थोडं ब्रेक आपल्या प्रॉब्लेमॅटिक डाव्या पायामध्ये असतो. ते प्रॉब्लेमॅटिक होतं त्यामुळे ते ओके. म्हणजे तुमचं कॉलेज तुम्ही म्हटलात की तुम्ही केमिकल केमिकल इंजिनिअरिंग इंजिनियर आहे. केलं. हां. आणि केमिकल इंजिनिअरिंग करून तुम्ही हां. या या क्षेत्रामध्ये आलात. क्षेत्राला हो. तर कसं काय आहे? एक केमिकल इंजिनियर झाल्यानंतर असं फील्ड निवडलेलं आपण की त्याला बाबा स्कोप आहे भरपूर केमिकलला म्हणून मी तो निवडलेलं. पण डिग्री झाल्यानंतर जॉब आपल्याला काय करत म्हणजे जॉबमध्ये जेव्हा गेलो मी करालो, तेव्हा मला असं वाटलं की आपण ह्या फील्डमध्ये चुकीच्या फील्डमध्ये आलो. आपण जॉब करू शकत नाही. पण काहीतरी बिझनेस करायला पाहिजे. त्या दृष्टीनं मग त्यात आपल्याला पहिल्यापासून आवड होती आणि ते की बुलेट ही आपल्या रक्तातच होती पहिल्यापासून. त्यामुळे ते फील्डमध्ये मी आलो. एक थोडे दिवस जॉब केल्यानंतर 1 वर्ष जॉब केल्यानंतर मी रिटर्न ह्या बिझनेसमध्ये आलो. सेटअप आपलं म्हणजे एक छोटंच होतं सेटअप पहिल्यांदा घरी हं, काम हं, करतोय हं. पप्पा. पण मोठं सेटअप टाकलं आणि त्यात पडलो आपण. त्यात मग त्यानुसार पण ग्रोथ केली भरपूर त्यानुसार पण आणि म्हणजे एक तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग केलं. हां. तुम्हाला केमिकल रिलेटेड उद्योग करावा असं आपला पहिलाच म्हणजे पहिल्यापासून जो बिझनेस आहे हं, त्यामध्ये हं. पहिला सेटअप तयार होता ना. मला नवीन सेटअप काय करायला लागणार नव्हता. ओके. चालू आलेलं ते सेटअप पुढे कंटिन्यू करायचं कंटिन्यू होतं. करायचं होतं. फक्त आपल्या इंजिनिअरिंगचा फायदा हाच झाला की आपल्याला स्पीकिंग नॉलेज चांगलं आहे, कम्युनिकेशन नॉलेज चांगलं आहे किंवा इंग्लिश सगळं समजतं. त्यानुसार आमच्या फील्डमध्ये अजून आता नवीन ज्या गाड्या आल्या त्यांना सगळे सिस्टमॅटिक आलं प्रॉब्लेम की आपण डायरेक्ट काय सांगू शकत नाही की कुठला पार्ट खराब झाला. ओके. त्याला मशीन लावून आपण सांगू शकतो की बाबा हे पार्ट. त्यानुसार आपल्याला त्यामध्ये मला थोडं जास्त नॉलेज आलं की मी करू शकतोय. किंवा कस्टमर हँडलिंग करण्याची जी पद्धत असते, कस्टमरवर कसं बोलायचं, एखाद्या कस्टमरचा प्रॉब्लेम आला तर त्यांना कसं समजावून सांगायचं. त्या गोष्टी सगळ्यात त्यामुळे शिकलो मी की इंजिनिअरिंग झाल्यामुळं त्या गोष्टी शिकलो. त्यामुळे तो सगळं सेटअप पहिल्यापासून होता. म्हणजे तुम्हाला कॉलेजला असतानाच या वर्कशॉपबद्दल थोडं नॉलेज हां, होतं. पहिल्यापासूनच लहान असल्यापासूनच आम्ही ते सगळ्या गाड्या वगैरे घरात असताना बघत होतो. ओके, ओके. त्यामुळे त्याचं नॉलेज थोडंफार होतं. ज्याला म्हणजे कुठल्या पार्टला काय म्हणतात किंवा काय असतं गाडी, कुठल्या म्हणजे डिफरंट गाड्या कुठल्या-कुठल्या आहेत. त्या सगळा सेटअप पहिल्यापासून माहीत होता. म्हणजे लहानपणापासून हां, असलेली आवड तुम्हाला आवडती त्याकडे अट्रॅक्ट त्यात केलं अट्रॅक्ट आणि झालो त्यामुळं त्यातमध्ये आम्ही शिरलो एकदम कॉलेज झाल्यानंतर. आणि आपलं आता एक वेगळं गोष्ट सांगायची म्हटलं तर जे आपण घर बांधलंय बंगला, त्या हं, घराला हं. पण नाव हेच दिलेलं आहे आपण बुलेट कृपा. म्हणजे बुलेट या बुलेटमुळे आपण इथं आहे. हे जे काही सेटअप आपलं निर्माण केलं आपण सम्राट, ते त्या गाडीमुळं त्यांच्यामुळे तुमचे जे आपले सगळे कस्टमर आहेत, त्यांच्यामुळे निर्माण झालं. म्हणून आपण ते घराला नाव देताना मग तसं दिलंय बुलेट कृपा. वेगवेगळं बुलेट हे नाव कशावरून पडलं किंवा काय? बुलेट हे नाव पडलं की ज्या पहिल्या गाड्या होत्या म्हणजे म्हणजे इंग्रज भारतात आले ती ऍक्च्युली ती बुलेट ही गाडी रॉयल एनफील्डची गाडी आहे. ती गाडी पहिल्यापासून इंग्लंडमध्ये तयार होत होती. ओके. मग त्यांनी काय म्हणजे एक असं स्लोगन काय तर काढा म्हणले नवीन काय तर. मग ते का बुलेट पडावं तर त्यांनी म्हणले की ही गाडी जी आपली ह्याच्यातली बंदुकीतली गोळी असते त्या गोळीच्या वेगाने पळणार. ओके. त्या टाईपमध्ये पळणार म्हणून ते बुलेट असं नाव पडलं त्याचं. त्या वेगाने पळणारी गाडी ही.
म्हणून ते नाव त्यांनी बुलेट ठेवलं. ओके. त्यामुळे नाव ठेवलं ते. वेगळं काहीतरी आणि असं म्हणून. तुम्ही म्हटलात का ते इंग्रज भारतात आले, हां. त्यावेळी त्यांनी नाव ठेवलं. हां, त्यांनी पहिल्यापासूनच ते नाव होतं गाडीला. त्या रॉयल एनफील्डची गाडी पहिल्यापासूनच नाव होतं. त्यांनी पहिला ठेवताना नाव तसं ठेवलेलं. कारण जे टूलबॉक्स असतात साइडचे आपले, ओके. त्याच्यावर बुलेट 350, बुलेट 350 350. असं लिहिलेलं असतं. त्यानुसार ते नाव पडलं. रॉयल एनफील्ड ही कंपनीची गाडी झाली, पण ॲक्चुअली त्याला एक लोगो एक दिला त्यांनी, ती की एकदम एक नवी ओळख दिली, की त्या त्या वस्तूमध्ये दिली. रॉयल एनफील्ड कंपनीची स्थापना कधी करण्यात आली किंवा ती त्याची 1909 1901 साली झाली. ती इंग्लंडमध्ये झालेली. जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा ते गाड्या इकडे आल्या. त्यानंतर ते हळू-हळू सेटअप झाले आणि आता आयशर मोटर्स ती कंपनीने त्यांनी हँडओव्हर केली ओके. आणि चेन्नईमध्ये त्यांचा मोठा प्लांट आहे हा सगळा. त्या जागी आपल्या आता बाईक तयार होतात त्या चेन्नईत तयार होतात. आयशर मोटर्सने ते घेतलेलं आहे. त्या ओके. सगळ्या गाड्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट मॅन्युफॅक्चरिंग चेन्नईमध्ये आहे. त्यांचं आहे. सगळं सेटअप त्यांनी घेतलेलं आहे डायरेक्ट. हँडओव्हरच केलेलं आहे. ते स्वतः तयार करतात. कोण आयशर मोटर्स. आयशर मोटर्स त्यांनी घेतलेलं आहे. आणि तुम्ही म्हटलात की जसं की 1901 साली हां. रॉयल एनफील्ड भारतामध्ये आली. भारतामध्ये नाही, भारतामध्ये नाही. ते तिकडे इंग्लंडमध्ये होते. इंग्रज भारतात जेव्हा आले, तेव्हा हळू-हळू ओके. ते त्यांनी काय केलेलं, की आपली काहीतरी नवीन ओळख असावी. मग त्यांची जी मोठी लोकं होती, त्यांची ओळख कशी राहणार ती, मग त्यांना कसं ओळखणार? त्यांचे जे पोलीस लोक होते, मोठे-मोठे लोक होते. त्यांच्यासाठी त्यांनी ते त्यांच्या एक रुबाब तयार करण्यासाठी त्यांनी त्या गाड्या आणलेल्या. ॲक्चुअली मग आपल्या ह्याच्यात जास्त डेव्हलप झालं. म्हणजे इंग्रज जर भारतात नसते तर बुलेट बुलेट आली नसती, असं एक आपल्याला म्हणता येईल, की आलीच नसती. तर ते आले म्हणून ते गाडी आली. त्यांनी ओके. त्यांच्या एक ओळख निर्माण करण्यासाठी, एक रुबाबदारपणा ठेवण्यासाठी त्यांनी ती गाड्या ते घेऊन आलते सगळ्या त्यांच्या ते सेटअप प्रमाणे. नंतर ते हळू आपल्या इथं लोकांना पण आवडली आणि मग ते अजून मॅन्युफॅक्चरिंग वाढलं. ओके. माणसांची आवड वाढली त्यामध्ये. तर बरेच म्हणजे आता जी बुलेट आहे, हां, बुलेट किंवा रॉयल एनफील्डची हां, कोणती जरी गाडी आपण हां. विचार केला, तर ते रॉयल एनफील्डमध्ये बरेच मॉडेल अवेलेबल आहेत. हो, भरपूर आहेत. आणि जसं की आपण बघितलं तर आता क्लासिक 350 हो, चा यूज लोकं जास्त जास्त करतात. करतात. हो. तर अशी बुलेटमध्ये कोणती-कोणती मॉडेल अवेलेबल आहेत? सॉरी, रॉयल बुलेटमध्ये एनफील्डमध्ये? रॉयल एनफील्डमध्ये तसं एक ओल्ड मॉडेल आपलं जे होतं ते तुम्हाला म्हटलं, शिफ्टिंग त्याचं डिफरंट होतं. हं, हं, हं. ते एक मॉडेल आहे. त्यानंतर 2005 ते 2010 मध्ये नवीन मॅचिसमो टाइप गाड्या आल्या. त्याला ते पॉइंट कव्हर सिस्टम नव्हती. पॉइंट एक सिस्टम असते. ओके. ती सिस्टम नव्हती. त्यानंतर 2011 नंतर आपल्या नवीन गाड्या आल्या. नवीन गाड्यामध्ये 3 डिफरंट प्रकार आहेत. एक स्टँडर्ड म्हणजे जी ओल्ड ओल्ड दिसणारी, हं, हं, हं. त्याचं इंजिन वगैरे क्लासिक टाइपच होतं, पण ओल्ड दिसणारी. त्या गाडीला स्टार्टर नव्हता आणि पुढला डिस्क नाही. हे एक मॉडेल म्हणजे लोएस्ट मॉडेल झालं. ज्याचा प्राइस म्हणजे कमी पैशात घ्यायची ती गाडी झाली. किंवा ज्यांना ओल्ड लुक पाहिजे, ओके. ओल्ड मॉडेलचं लुक पाहिजे त्यासाठी ती गाडी. त्यानंतर 2 नंबरचं मॉडेल इलेक्ट्रा काढलं. इलेक्ट्रा. इलेक्ट्रा. त्याला ओल्ड टाइपच ठेवलं. फक्त थोडंसं डिफरन्स केलं, की टायर वगैरे छोट्या केल्या. हं, हं, हं. इंजिन सिस्टम तीच, त्याला स्टार्टर काढला. पुढला डिस्क काढला ओके. आणि सीट वगैरे मोठी लाँग ठेवून म्हणजे 3 लोकं बसतील त्या टाइपमध्ये केली. आणि इलेक्ट्रामध्ये. इलेक्ट्रामध्ये आणि ते थर्ड वन टॉपचं मॉडेल क्लासिक 350. क्लासिक. त्यामध्ये सीट डिफरंट डिफरंट केले त्यांनी आणि पुढचे मागचे मडगार्ड असतात ते छोटे मोठे थोडे मोठे केले ओके. आणि थोडा कलरमध्ये व्हॅरिएशन आणले त्यात. इलेक्ट्रामध्ये 2च कलर होते, 3 कलर होते. रेड, व्हाईट आणि ब्लॅक. क्लासिकमध्ये त्यांनी वेगळे म्हणजे टँक जर वेगळा तुम्हाला करायचा असला तर टँक वेगळा करू शकताय. त्या कस्टमरच्या ह्याच्यानुसार त्यांनी तयार केला, चालू केला. त्यानंतर 410 ती हिमालयन आहे. हिमालयन गाडी ऑफ रोडसाठी यूज होते. त्या गाडीची खालचा जो क्लिअरन्स असतो ओके. तो एक्स्ट्रा आहे. त्यामुळे ती गाडी तिकडे यूज होते, की जे ऑफ रोडला यूज करतात, जे लोकं रायडिंगला जातात त्यांच्यासाठी. आणि त्यानंतर आहे 500 सीसी. ॲक्चुअली ती गाडी पण माझी आहे. 500 सीसी माझ्याकडे एक गाडी आहे. ती मी टोटल रिन्यू केलेली गाडी आहे. म्हणजे एक डिफरंट लोकांनी बघितलं म्हणजे मेकॅनिकची गाडी कशी असू शकते. ओके. ओके. म्हणजे त्याला एक म्हणजे असं म्हणतात, की एखादी जे व्यक्ती जो काम करत होते आणि तीच गोष्ट नसत्या किंवा ती गोष्ट खराब असत्या. बरोबर. असं एक म्हण आहे, की ती असत्या. तर त्याचा एक आपण वेगळं केलं, की आपली गाडी टॉप ऑन टॉप म्हणजे त्या गाडीत काही प्रॉब्लेम नसणार. एखादा छोटासा प्रॉब्लेम मायनर असला तर मी तो लगेच क्लिअर करतो. ती गाडीचा यूज थोडा कमी आहे माझा. ती 500 सीसी गाडी. 500 500 सीसी. सीसी गाडी. मग त्यामध्ये पण 3-4 प्रकार म्हणजे कलर वगैरे आहेत. ते मॉडिफिकेशन आता आता हे बंद झालं. त्याचं प्रोडक्शन बंद झालं 500चं ॲक्चुअली. हं, हं, हं. 2021 पासून बंद झालं. BS6 काढायला तेव्हा बंद झालं. त्यानंतर 750 इंटरसेप्टर एक गाडी आहे. त्याला डबल पिस्टन आहे. डबल पिस्टन, डबल हेड. त्याचं फक्त मायलेज थोडं कमी आहे, पण त्या गाड्या जे लोकं रायडिंगला जातात बाहेर, लाँग रूट असतो त्यांचा म्हणजे बेंगलोर टू पुणे, हे राइट, जे राइट. बाहेरचं रायडिंग असतं त्यांच्यासाठी ते यूज करतात. त्यांना हाय स्पीड गाडी आहे. तर ती इंटरसेप्टर. इंटरसेप्टर गाडी. इंटरसेप्टर आणि GT 2 मॉडेल आहेत त्यामध्ये वेगवेगळे प्रकार. फक्त ते 750 सीसी आहेत.
आता सध्याला चालणारं जास्त कोणतं आहे? आता तसं म्हणायला गेलं तर बेसिस गाड्या आल्यामुळं ज्या लोकांना स्ट्रोक चांगला हवा आहे, हं, हं, हं. ते लोक आपल्या ज्या 2020च्या आधीच्या गाड्या आहेत, क्लासिक 350 त्याकडे जास्त वळतात. इलेक्ट्रा वगैरे थोडंसं कमी आहे. आता स्टँडर्डला थोडीशी मार्जिन वाढले आता मला. त्या गाड्या ॲक्चुअली कमी आहेत. आता हे सगळं प्रोडक्शन बंद झालं. 2011 ते 2020 मधलं प्रोडक्शन बंद झालं. स्टँडर्ड लोकं का वळली तर त्याचा आम्ही पण विचार केला स्टँडर्डला मागणी का वाढते? ओके, थोडासा रिसर्च केल्यानंतर आम्हाला समजलं की पंजाबमध्ये स्टँडर्ड गाड्या जास्त वापरतात. पंजाबी लोकं आहेत. ओके. त्यांच्याकडे एका घरात प्रत्येक घरात बुलेट आहे. आपल्याला जशी स्प्लेंडर असते तशी बुलेट आहे. मग त्यांनी त्याला मॉडिफाय केल्यात गाड्या. तो सायलेन्सर पंजाब टाइप म्हणजे साउंड एकदम हार्ड साउंड. त्याला पुढचं बेंड पण चेंज करतात. सीट वगैरे चेंज करतात ते. एक गार्ड घालताना, लेग गार्ड घालताना ओके. आपल्याकडे मोठं असतं. हां, हां. त्यांनी सेफ्टी म्हणून नाही, ते शो म्हणून गार्ड काढले. शो. सिंगल बार काढला. त्यामुळे स्टँडर्डला पण आता थोडीशी मागणी वाढल्या. इलेक्ट्राची मागणी थोडी कमी झाली. क्लासिक आणि ह्या गाड्यांची मागणी वाढल्या. आणि जे लोक प्रेफर करतात की ज्यांना व्हायब्रेशन कमी आहे, कमी पाहिजे व्हायब्रेशन, ते लोक 2021 नंतरच्या ज्या रिबॉर्न गाड्या निघाल्या आमच्या, त्यामध्ये क्लासिक 350 आहे. त्यामध्ये थंडरबर्डचं व्हेरिएशन काढलं की हंटर म्हणून गाडी काढली. ओके. त्याकडे थोडे गाडी लोक वळले जातात थोडंफार. हंटर ह्याचंच व्हेरिएशन आहे का थंडरबर्ड? हंटर थंडरबर्डचं व्हेरिएशन आहे. पुढचं व्हेरिएशन त्यांचं काढलं ते राइट, राइट. ते काढलं आणि क्लासिकचं व्हेरिएशन रिबॉर्न क्लासिक ही 350 आहे तशी ठेवली त्यांनी. हिमालयन हिमालयनच ठेवले त्यांनी. हिमालयन ठेवल्या आणि आता क्लासिक किती सीसी मध्ये अवेलेबल आहे हिमालयन? हिमालयन 411 सीसी फक्त. हिमालयन 411 सीसी असते. ती फक्त ऑफ साठी गाडी यूज होत्या. तर कशाला यूज म्हणजे इथं यूज करू शकतो आपण पण त्याचं म्हणजे असं त्यामध्ये काय वेगळं आहे? ऑफ मध्ये जे मोठ्या-मोठ्या राईड असतात रेसिंगच्या त्यांच्या कॉम्पिटिशन असतात, ओके. बाईकच्या राईड असतात. असं म्हणायला गेलं तसं तर आपल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये गोव्याला एक मोठा इव्हेंट असतो रायडर मीना म्हणून. ओके, राइट. मग ते रायडर मीना इव्हेंट रॉयल एन्फील्डच कंपनी हे करते Organize. ऑर्गनाइज करते त्यांनी. आणि तिथं त्यांच्या सगळ्या रेस लागलेल्या असतात. ऑफ रेस, कंटिन्यू रेस किंवा एखादा ड्रॉबॅक ठेवलेला असतात मध्ये-मध्ये त्याच्यातून कशी गाडी काढणार तुम्ही त्या टाईपची किंवा एक क्लीनेस्ट बाईक म्हणून कॉम्पिटिशन असते. ओके. ते कोल्हापूरचे आमचे एक मित्र आहेत त्यांना तो पहिला फर्स्ट प्राइज मिळाले त्यांना. ते क्लीन बाईक म्हणजे त्या बाईकवर कोणताही डाग नसावा अशी बाईक. त्यांचे टायर पण नवीन पाहिजे, रिम फोक्स, इंजन वगैरे प्लेटिंग केलेलं. एक छोटासा नट बोल्ट सुद्धा क्लीन करून पाहिजे त्याच्यावर. त्या कॉम्पिटिशन त्या कॉम्पिटिशनमध्ये त्या टाईपच्या गाड्या ते बनवत असतात आणि तिथं ते मोठा इव्हेंट असतो त्यामध्ये. गोव्याला दरवर्षी रायडर मीना इव्हेंट भरतो. लाखो लोक तिथं जमा होतात. काही लोक नवीन गाड्या तयार केलेल्या विकत घेतात. काही लोक फक्त बघण्यासाठी जातात. म्हणजे ऍक्च्युअली इव्हेंट काय आहे, रॉयल एनफील्ड काय अरेंज करते यासाठी जातात लोक. रायडर मिनी रायडर मीना 5 गोवा. दिवस गोवा 5 दिवसाचा इव्हेंट असतो मोठा. ओके. आणि जसं की आता हिमालयन म्हटलात की हा. ऑफ रोडिंगसाठी हा. तर मला हे जाणून घ्यायचं की त्यामध्ये असं काय वेगळं आहे हिमालयन? हिमालयनमध्ये काय वेगळं आहे, Off-road ऑफ साठी काय गाडी तयार केली, त्याच्या टायर साईज छोटे आहेत एकदम. आपल्या क्लासिक वगैरे पेक्षा टायर साईज छोटे आहेत. ओके. त्याची हाईट जास्त आहे आणि खालचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे म्हणजे काय ऑफरोडला गाडी म्हणजे डोंगरात तुम्ही गेला तिथं छोटीशी दगड वगैरे काय तर असली त्याला गाडी टच नाही झाली पाहिजे तुमची गाडी. तुम्ही गाडी कशी आणि ती गाडी कशी आहे की ती गाडी जो व्यक्ती खरोखर त्या गाडी म्हणजे शिकलेला आहे व्यवस्थित प्रॉपर तो व्यक्ती कशी पण टर्न करू शकतो ती गाडी. स्टंट वगैरे स्टंट करण्यासाठी गाडी यूज करतात ते. त्यासाठी ग्राउंड क्लिअरन्स खूप त्याला जास्त आहे खालचा आपल्या रेग्युलर गाड्यांपेक्षा. त्यामुळे ती गाडी त्या ऑफरोडला वापरली आहे. त्याची हाईट पण वाढवलेली आहे. सस्पेन्शन सिस्टम त्या टाइप मध्ये तयार केलेलं आहे कंपनीने ऑफरोड साठी वापरायला. त्या गाड्यांची संख्या थोडी कमी आहे पण जे लोक खरोखर त्या फील्डमध्ये आहेत रेसिंगच्या तिथे लोक त्या गाड्या वापरतात. आणि जी लेह लडाखला जाणारी पण जसं की लेह लडाखला जाताना हिमालयन पेक्षा माणसं प्रेफर करतात जास्त 500 गाड्या. मध्ये काय आहे की तिथलं वातावरण असं आहे की आपण चाललो जरी थोडं अंतर तरी आपल्याला त्रास होतो त्याचा. मग त्या एन्व्हायरमेंटला तयार राहण्यासाठी किंवा त्या एन्व्हायरमेंट मध्ये ती गाडी चालवण्यासाठी 500 गाडी जास्त कारण ती पॉवर पिस्टन पॉवर जास्त आहे त्यामुळे त्या गाड्या यूज होतात तिथे जास्त. ते एन्व्हायरमेंट नुसार ते सेटअप थोडं वेगळं आहे त्यामुळे तिथे त्या गाड्या जास्त यूज होतात. एन्व्हायरमेंट आणि पॉवरचं काय कनेक्शन म्हणतात? एन्व्हायरमेंटचं पॉवर म्हणजे तिथं जे ऑक्सिजन लेवल आहे ती थोडी कमी आहे. मग आपल्या 350 गाड्यांना तेवढा ऑक्सिजन नाही मिळाला तर त्या गाड्या लवकर बंद पडणे किंवा पिकअप नाही घेणे हा प्रॉब्लेम येतो. 500 गाडीला ऑक्सिजन कमी असलं तरी थोडं पिकअप जास्त असल्यामुळे ती गाडी कंट्रोल करू शकते त्या एन्व्हायरमेंटला. ऑक्सिजन लेवल तिथे कमी आहे त्यामुळे ती गाडीसाठी जो ऑक्सिजन लागतोय ते कमी ऑक्सिजन मध्ये पण ती गाडी फ्लो व्यवस्थित घेत्या आणि काही प्रॉब्लेम देत नाही म्हणून त्या गाड्या यूज होतात. इंटरसेप्टर पण भरपूर म्हणजे मोस्टली चालतात ज्या गाड्या लोकांच्या आहेत. म्हणजे असं तिथे लोकांनी सिस्टम असं केलं की तुम्ही इकडून गाडी घेऊन यायला पाहिजे असं काही नाही. कारण आपण जर तिथनं जाणार असलो तर आपण ट्रेन मधनं गाडी दिल्लीपर्यंत न्यायची तिथून पुढे ट्रॅव्हलिंग करायचं. तर तिथल्या लोकांनी ती सिस्टम राबवली की ह्या दिवसात तर येतात लोक म्हणजे आपले थंडीचे दिवस आहेत त्या लोकांना ट्रॅव्हलिंग जातात
तर त्यांनी तिथं गाड्या त्यांनी तयार केलेल्या आहेत त्या लोकांच्या त्यांचं भाड्याच्या तत्त्वावर आपण ती गाडी घ्यायची ओके. 5 दिवसासाठी वापरासाठी. त्याचं ते भाडं त्यांना द्यायचं आणि त्यांच्यातला एक व्यक्ती आपल्यावर येतो, जो मेकॅनिक असतो. काय प्रॉब्लेम आला तर तिथं ते लगेच सॉल्व्ह करून जातो. म्हणजे समजा आपल्याकडून महाराष्ट्रातून एखादा जर ग्रुप तिकडे जात जात असेल असेल तर त्यांना आपण पहिला अपॉइंटमेंट घ्यायची. त्याचं ते फिक्स करायचं सगळं, की किती गाड्या लागणार आहेत, आपल्याला किती पाहिजेत. त्यानुसार सगळं सेटअप तिथे रेडी करून ठेवतात. त्यांची लोकं आहेत सगळी आपली खाण्यापिण्याची सोय, गाडीला काय प्रॉब्लेम आला, एखाद्या व्यक्तीला इंजुरी झाली, ओके. तर त्यांचा एक मेकॅनिकल एक असतो. त्यांची गाडी असते आपल्याकडे एम्ब्युलन्स वगैरे. काही प्रॉब्लेम झाला कोणाला तरी ते सगळ्या सुविधा देतात तिथं. त्यांनी तिथे एक ते एन्व्हायर्नमेंट तयार केले, की लेह लडाख बुलेट गाड्या फिरण्यासाठी येतात. म्हणून त्यांनी एक एन्व्हायर्नमेंट तयार केलं, की तिथे त्यांनी गाड्याच विकत घेतल्या. त्यांनी ग्रुप तयार केले, की ह्या ग्रुपच्या 5 गाड्या, त्या ग्रुपच्या 5 गाड्या. त्या टाईपमध्ये ते सगळं तिथं रेडी करून ठेवतात आपल्यासाठी. ॲव्हरेज बद्दल बघायला गेलं हां. तर बुलेटला लोक म्हणतात की ॲव्हरेज कमी आहे. तर बुलेटला अव्हरेज कमी नाही. जर तुम्ही वेल मेंटेन गाडी ठेवली आणि अनअव्हरेज ठेवली, तर त्या गाडीला आता म्हणजे जे आपल्या क्लासिक आहेत गाड्या 2011 ते 2020 त्या गाड्यांना 40 ते 45 मिनिमम अव्हरेज पडतं. तुम्ही चांगले वापरले तर 45च्या वर तर लाँग रूटला गेल्यानंतर आणि आपल्या लोकल एरियात वापरल्यानंतर 40 ते 45 दरम्यान अव्हरेज परफेक्ट पडतं. आणि आता तसं म्हणायला गेलं तुम्ही अव्हरेज कमी आहे, तर तुमच्या जे मोपेड गाड्या आहेत आपल्याला ॲक्सेस, ज्युपिटर त्या गाड्यांना सेम अव्हरेज आहे. मी दुकानात यूज करतो ती गाडी माझ्या. मटेरियल मला शिफ्टिंगला वगैरे लागते गाडी. ओके. तर त्या गाडीला माझ्या बुलेटला सेमच अव्हरेज आहे. ॲक्सेस. ॲक्सेसला सेमच अव्हरेज आहे. हां, म्हणजे 125 सीसी असताना मग अव्हरेज कमी जर तुम्ही कॅल्क्युलेशन काढलं, तर तुमची ॲक्सेस गाडी 125 सीसी गाडी आहे. बरोबर. बरोबर. आमची क्लासिक 350 सीसी गाडी आहे. सीसीचा फरक पडला, मग तुमच्या गाडीने किती अव्हरेज द्यायला पाहिजे म्हणतोय. तुमच्या गाडीने 100 अव्हरेज द्यायला पाहिजे मग. राईट. मग आमची गाडी 350 सीसी असताना तुम्हाला पॉवर पिस्टनची पॉवर वाढला, आमचा टॉर्क वाढलाय, तरी बी आम्ही तुम्हाला एवढा अव्हरेज देतोय. म्हणजे आम्ही तुमच्या कुठेतरी पुढे आहे ना. थोडी पुढे आहे. 100%. हां, हा फरक जरा जाणवतो. त्यामुळे अव्हरेज चांगला आहे. असं काही अव्हरेज नाहीच म्हणण्यासारखं नाही. अव्हरेज भरपूर चांगलं आहे आपल्या गाड्यांना. त्या पिस्टन पॉवर आणि सीसी जर यूज केला आपण तर ओके. चांगलं अव्हरेज आहे. जर बघायला गेलं तर सर्वसामान्य कोणी हां. असेल तर त्यानं बुलेट प्रेफर करावी की अदर कोणती व्हेइकल गाडी घेताना? प्रिफर केली तर चांगलीच आहे. ज्यांना खरोखर शौक आहे ते लोक म्हणजे सामान्य माणसं सर्वसामान्य माणसं सुद्धा आता गाड्या घ्यायला आलेत. म्हणजे एवढं काही प्राइसिंग त्याचं लय नाही की बाबा ते आपल्याला हे होईल असं नाही. आणि जर एक माणसं आता म्हणजे तसं वयात बघायला गेलं तर माणसं काय योग्य झालेत की एक टू व्हीलर छोटी ठेवून बुलेट वापरतात. फक्त बुलेट वापरतात असे लोक कमी आहेत. ते ते संख्या कमी आहे. ते 30 ते 40% संख्या आहे फक्त. आणि 70% जे लोक आहेत ते फक्त 2-3 गाड्या आहेत त्यांच्याकडे यूजसाठी. म्हणजे बाबा कायमस्वरूपी बुलेट वापरते असं नाही. लॉंग रूटसाठी गाडी बुलेट वापरायची. रेग्युलर यूजला टू व्हीलर दुसरी गाडी वापरायची. त्यामुळे त्या यूजसाठी प्राइसिंग पण आता ज्या आपल्या 2011 ते 2020 मधल्या ज्या गाड्या आहेत, त्यांचं प्राइसिंग पण थोडं आता थोडं कमी आलंय. लाख, 1.5 लाख, 2 लाख पर्यंत गाड्या मिळतात. त्यामुळे 1,50,000 एक सामान्य माणसासाठी काही जास्त किंमत नाही. त्यामुळे लोक प्रेफर करायलेत जास्त भरपूर. आणि गाड्या वाढाल्यात त्या भरपूर प्रमाणात. म्हणजे बुलेट घेताना जर कोणी म्हणत असेल की सेकंड घ्यावी की नवी घ्यावी? तसं म्हणायला गेलं तुम्ही म्हणला तर त्यात 2 डिफरन्स पडतात. म्हणजे त्या व्यक्ती तो विचार काय करतोय यावरून डिपेंड आहे, की जर त्या व्यक्तीला स्ट्रोक पाहिजे असेल, म्हणजे साउंडिंग चांगलं पाहिजे असेल आणि साउंडिंग चांगलं पाहिजे असेल, तर तो प्रेफर करणार आपली क्लासिक जी ओल्ड क्लासिक आहे 2020च्या आधीची ती गाडी प्रेफर करणार. आणि ज्या व्यक्तीला व्हायब्रेशन का नको आहेत, आपली जी क्लासिक 350 स्ट्रोक चांगली येते पण त्यांना व्हायब्रेशन जास्त आहेत. त्या डिफरन्ससाठी व्हायब्रेशन कमी पाहिजे असेल तर रिबॉन क्लासिककडे किंवा हंटरकडे, मेट्रो ह्या नवीन मॉडेल आलेत त्यांच्याकडे थोडं वळतो. ते तुम्ही विचार करायचा की तुम्हाला कुठली गाडी पाहिजे. मी सांगू शकत नाही की हीच गाडी घ्या. कारण त्या गाड्यांना पण असं काय प्रॉब्लेम आहे. आणि थोडासा म्हणजे पैशाचा विचार केला तर ज्या नवीन गाड्या आहेत त्या गाड्या आता 2,80,000 किंमत झाली त्या गाड्यांची विथ ॲक्सेसरीज. मग तेवढे पैसे घालण्यापेक्षा आपण जर 1.5 लाख मध्ये 1,50,000 मध्ये जर सेकंड हँड गाडी घेऊ शकतो. त्याला स्ट्रोक पण येतोय आणि अवेलेबिलिटी गाडी ठेवली तर तुम्हाला नंतर रिसेल व्हॅल्यू पण चांगली आहे. त्याच गाडी. त्याच गाडीला आता त्या ज्या गाड्या 2016 1,50,000 ते 1,55,000 मध्ये गाडी गाडीची किंमत होती. नवीन गाडीची किंमत होती. तर त्याने 1-2 गाड्या आम्ही सेल केल्या कस्टमरच्या. तर त्या गाड्यांना त्या आसपासच प्राइसिंग मिळालं 2-3 वर्षापूर्वी. म्हणजे 4-5 वर्ष 5 वर्ष त्यांनी वापरली तर त्या गाड्यांना 1,30,000 1,35,000 प्राइसिंग मिळालं. म्हणजे 15,000 ते 20,000 रुपये तुमचा थोडा मायनस झाला. पण आहे तेवढंच मिळाल्यासारखं नाही. तुम्ही 5 वर्ष गाडी वापरून तुम्हाला तेवढंच प्राइसिंग मिळालं. त्यामुळे त्या गाड्यांना थोड्या रिसेल व्हॅल्यू वाढल्या आणि त्या गाड्यांचं मागणी पण थोडी वाढल्या. म्हणजे लोक व्हायब्रेशन नको म्हणतात. बुलेट पाहिजे पण व्हायब्रेशन नको. अशा टाइप मध्ये जे लोक आहेत ते लोक नवीन गाड्या प्रिफर करायला थोड्याशा. ज्यांना नवीनच पाहिजे ते घेऊ शकतात. नवीन गाडीला ॲव्हरेजचा पण थोडा इश्यू आहे की आपल्या ह्या गाड्या आहेत
त्यांना तुम्हाला म्हणलं 40 ते 45 ॲव्हरेज पडते. ओके. जर व्यवस्थित वापरली तर 48-49 पण ॲव्हरेज पडते. तसं त्या गाड्यांना कंपनीचं ॲव्हरेज 40 आहे. तर त्या गाडीला ॲव्हरेज पडणार 35 नवीन गाडी नवीन गाडीला. आणि आणि ओल्ड जर बुलेटला ॲव्हरेज जास्त आहे. ओल्ड नाही. ओल्ड म्हणजे ज्या 2010च्या आधीच्या गाड्या आहेत, ओके. त्या गाड्यांना ॲव्हरेज कमीच होतं ॲक्चुअली 25 ते 30. हं, हं. त्यामुळे 2011 ते 2020 पर्यंतच्या गाड्या आहेत. त्यांना कंपनीने थोडं रिनोव्हेशन करून ॲव्हरेज वाढवलं. कार्बन सिस्टम बदलली. थोडी सिस्टम बदलल्यानंतर त्यांना ॲव्हरेज वाढले. पण आत्ताच्या नवीन गाड्यांना पण ओल्ड सारखंच ॲव्हरेज आलं. 35 वर ॲव्हरेज आलं. ओल्डला ते पडत होतं ना. त्यामुळे जे लोक विचार करतात सगळ्याच गोष्टीचा ते अजून इकडे वळतात, की जुन्या टाईपच्या गाड्या आपण घेऊया. साउंडिंग पण होतंय आणि गाडीला रिसेल व्हॅल्यू पण चांगलं आहे म्हणून घेतात. थोडे पैसे पण वाचतात ना. पैशाचा विचार केला तर लोक बरोबर. त्याकडे थोडे वळलेत बऱ्यापैकी. 50-50 झाले आता, की नवीन गाड्यांची संख्या 50% आहे आणि सेकंड गाड्या मागणाऱ्यांची संख्या 50% अशा 50. टाईपमध्ये झालं. तर आता आपल्या वर्कशॉप सोबतच तुम्ही गाड्या विकायचा पण म्हणजे काही प्लॅन आहे का तुमचा? तसा आहे प्लॅन किंवा थोडासा. शोरूम वगैरे किंवा शोरूमचा प्लॅन होता तसा, पण काय म्हणलं आपलं शोरूमचा तसा एक म्हणजे आपल्याला एक त्याने एक मागणी केलेली, की तुम्ही ह्या एरियातलं एवढं मोठं वर्कशॉप आहे तुमचं, तर हं, तुम्ही शोरूम डेव्हलप करा. पण म्हणलं आपलंच नाव मोठं करायचं म्हणजे आपला ब्रँड झाला पाहिजे. वारणा बुलेट हा ब्रँड करायचा. आपण केलाय, त्यात अजून आपण करालोय. ओके. गाड्या विक्रीचा तसा आहे, आपण एखाद्या व्यक्तीला गाडी पाहिजे असेल तर कुणाला गाडी असेल तर ते घेऊन देतो. आपला एकच हेतू असतो त्यामागे, की आपण कमिशन घेत नाही गाडीचं कुठल्या. फक्त ती गाडी तुम्हाला जर मी गाडी घेऊन दिली समजा, हे दुसऱ्या व्यक्तीची गाडी घेऊन दिली, ओके. तर तुम्हाला एकच ही गाडी माझ्या कस्टमरची आहे, ही गाडी माझ्या कामाला येत होती. तुमची गाडी पण माझ्याकडे आली पाहिजे. ह्या बेसिसवर आपण करतो, की आपली गाडी आपल्याला राहावी किंवा एखाद्याला दुसऱ्या बाहेरून गाडी आणली तर आपण तिथे जाऊन बघून त्यांना गाडी घेऊन देतो. पण ते एकच आपला नियम असतो, की गाडी फक्त आपल्या वर्कशॉपला आली पाहिजे. आपल्या गाड्यांची संख्या वाढली पाहिजे. ह्यातच आपण समाधान आहे, की आपण कमिशन मिळवलं पाहिजे किंवा काही नाही ह्या गोष्टीकडे आपण कधी वळत नाही. जसं की आता बघायला गेलं तर तुमचं वारणा बुलेट हां, हे वर्कशॉप किंवा वारणा बुलेट हे नाव हां. आता खूप गाजलेलं आहे हो, बरोबर. किंवा तुम्ही चांगलं नाव हो, कमावलंय बरोबर. काहीतरी. तर तुम्ही कस्टमर कशा पद्धतीने जपता किंवा कसा जपला गेला पाहिजे जपला गेला पाहिजे. त्या गोष्टीनुसार काय आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा कॉल आला तर त्याला बोलण्याची ट्यूनिंग पण आपली जशी पाहिजे, की "सर बोला काय काय काम आहे?" तर व्यक्तीने फक्त विचारलं, की "वर्कशॉप चालू आहे का?" आपण ठीक आहे चालू आहे म्हणून ठेवू शकत नाही किंवा आज बंद आहे उद्या चालू शकत नाही. आपण त्याला विचारलं पाहिजे, की "सर काय काम करायचं आहे? त्यासाठी किती वेळ लागणार आहे?" हे त्याला सांगितलं पाहिजे आधी, की तो व्यक्ती काहीतरी टाईम आपल्यासाठी घेऊन येतोय. त्याचा टाईम व्हॅल्युएबल आहे. तो बरोबर. टाईम आपल्यासाठी देतोय. मग त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे, की आपण सर इतका टाईम लागणार आहे. याचं प्राइसिंग एवढं-एवढं होणार आहे. मग सगळेच लोक असं काय नाही, की बाबा डायरेक्ट सांगितलं आणि करतातच नाही. मग त्यासाठी आपण काय बाबा एखादा पार्ट बदलावा लागतोय. पण ते थोडे दिवस चालेल का अजून? त्याची थोडीशी मी प्रिकॉशन घेतो, की बाबा सर अजून एक 4 महिने आपल्याला हे काम पुढे ढकलता येईल. बरोबर आहे. तेवढे पैसे वाचतील तुमचे नंतर करूया. किंवा कस्टमर आल्यानंतर त्यांना बोलण्याची ट्युनिंग जी असते, ते आल्यानंतर आपण जेव्हा त्यांच्यासोबत जाणं किंवा त्यांना बोलणं, "सर काय काम करायचं?" एखादा कॉल करून आला नसेल, तर त्यांना विचारणं काय काम आहे. मग ती गाडीची ट्रायल घेतो आम्ही पहिल्यांदा, की मला काय-काय शंका वाटतात त्या सगळ्या बघतो. त्यानंतर त्यांना सांगतो, की ही गोष्ट करायला पाहिजे, ही गोष्ट करायला पाहिजे. त्याचं प्राइसिंग टोटल आपण सांगतो, की आधी बाबा एवढं बजेट जाणार आहे आपल्या गाडीचं. मग गाडी काम झाल्यानंतर पण मग ती गाडी मी केली किंवा आमच्या मेकॅनिकलने केली, तर त्याचं मी स्वतः ट्रायल घेतो आणि ती गाडी चेक करून सांगतो, की झाले ओके बिल करून देतो. त्यानंतर मी भविष्यात जर त्या कस्टमरची गाडी कुठेही बंद पडली, ब्रेकडाऊन झाली, हं, हं. तर ती गाडी रिपेअर करायला जातो आम्ही. असं म्हणत नाही, की ती गाडी घेऊन या वर्कशॉपला मी करतो. असं नाही. कारण त्या व्यक्तीची गाडी तिथं आहे. म्हणजे एक जर कोणी व्यक्ती कुठेतरी फॅमिलीला घेऊन बाहेर निघालाय, आपण त्याला म्हणू शकतो, की फॅमिलीला सोडा आणि गाडीकडे घेऊन या किंवा ब्रेकडाऊन करा गाडी कशातून पिकअप मध्ये वगैरे पिकअप करा आणि गाडी आणा असं म्हणू शकत नाही. आपण रेट म्हणजे ज्या पोझिशनला तुमची गाडी आहे त्या पोझिशनला आपण पोहोचतो. थोडासा लेट टाइम पिरियड होतो, पण जातो. एखादी गाडी घरात बंद पडली असेल तर आपलं दिवसभराचं शेड्यूल आवरल्यानंतर मी संध्याकाळची गाडी जाऊन चेकआउट करून काय प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करून येतो. हे आपण प्रिकॉशन घेतो, की कस्टमरला काही प्रॉब्लेम आला तर आपण तिथं पोहोचतो. तेच आपलं एक वेगळं हे आहे, की चांगलं एक कस्टमर व्यक्तीला असं जपलं झालं म्हणजे एक प्रसंग सांगायचा म्हटलं तर चिकोड्याला एक परवा 3 दिवसापूर्वी गाडी एक्सिलेटर केबल तुटलेली. मग त्यांनी त्यांच्या लोकलच्या मिस्त्रीला दाखवली. तो म्हणला केबल आल्यापर्यंत मला बसवायला जमेल का नाही मी सांगू शकत नाही. ओके. ते म्हणलं मी राहून दे मग नकोच डोक्यात घ्यायला नको. त्याने मला कॉल केला. म्हणजे ऍक्च्युअली त्यांचा मुलगा गाडी वापरतो. मग त्यांनी म्हणले, की "दादा मी शूटला जाणार आहे." ते फोटोग्राफर आहेत. मग ते म्हणले, की "मी शूटला जाणार आहे आणि गाडी घरी आहे ना आज करून जावा तेवढं." ते वर्कशॉपमधलं कामावरून 8 वाजता बाहेर पडलो इथून. गेलो तिथं गाडीचं काम वगैरे केलं. त्यांच्या घरी चहा वगैरे घेतला आणि नंतर बाहेर पडताना काका मला थँक म्हणले. म्हणलं का? तर म्हणले असं कोणी येत नाही मेकॅनिकल, की बाबा गाडी तुमची ब्रेकडाऊन आहे आणि घरी येतोय. ते काय म्हणतात काहीतरी करा तुम्ही घेऊन या. मला वेळ नाही. पण तुम्ही संध्याकाळी तुमचं दिवसभरात शेड्यूल आवरून आलात. त्यामुळे थँक म्हणले. त्यात खूप काही आपण मिळवलंय, की आपण नाव कमवलं तर कशामुळे कमवलं तर ह्यामुळे कमवलंय, की त्या व्यक्तीला तिथं जाऊन आपण सर्व्हिस दिली पाहिजे.
फक्त गाडी वर्कशॉपला आल्यानंतर काम करणं योग्य नाही. म्हणजे ते बरं हे नाही, की बाबा तेवढंच गरजेचं नाही. तिथं कस्टमरला सर्व्हिस देणं गरजेचं आहे, की बाबा रस्त्यात त्यांची गाडी बंद पडल्या, एखाद्या गाडीचा टायर पंक्चर झालाय, तिथं गाडी आणू शकत नाही, प्रॉब्लेम झालाय. तर आम्ही तिथं जाऊन ती चाक काढून देऊन, त्यांना व्हील काढून देऊन, पंक्चरची सुद्धा आम्ही स्वतः व्यवस्था करतो, की बाबा काढून देऊन त्यांना आम्ही फिटिंग करून देतो. या सगळ्या सर्व्हिस आपण देतो. कस्टमरला काही काळजी करायची गरज नाही, की वारणा बुलेटला गाडी आल्यानंतर त्यांचं टोटल रिपेअरिंग सगळं टोटल काम आम्ही करून देतो. त्याने काय सुद्धा टायर सुद्धा आम्ही चेंज करून देतो. कारण आता जर तसं म्हणायला गेलं तर आपलं वर्कशॉप आणि टायरचं दुकान थोडं लांब आहे. तर आम्ही त्याच्यावर टाईप केलं, की बाबा माझ्या महिन्याला एवढे टायर लागतात. तुम्हाला प्राइसिंग व्यवस्थित करून दे. तर ते टायर काढण्यापासून आणि ज्या डिस्कवाल्या गाड्या आहेत नंतरच्या 2017 नंतरच्या त्याचं टायर चाक काढायला कोणाला जमत नाही. मग ते आपण काय म्हणतो, की दुसऱ्याकडे काढून परत प्रॉब्लेम होण्यापेक्षा आमच्याकडे या. आमचं आम्ही तुम्हाला सगळं फिटिंग करून देतो. आपण टोटल ह्यामध्ये काम करतोय. आणि गाड्या कलर रिनोव्हेशन करायचं सुद्धा काम आपण करतोय, की गाडी फक्त तुम्ही सोडून जायचं. तुम्हाला कशी पाहिजे त्याचे फोटो दाखवायचा. ती गाडी तुम्ही 1 महिन्यानंतर न्यायला यायची आणि ती गाडी आम्ही तशी तयार केलेली असतात तुमच्यामध्ये. कलर डिफरंट कलर असेल, बपिंग प्लेटिंगचं असेल किंवा Modification कोणत्या प्रकारचं मॅन्युअल पाहिजे असेल, ऑदर कलर पाहिजे असेल, तर सगळ्या टाईपचे काम आपण ते करून देतो. म्हणजे गाडी बघायला गेलं तसं तर गाडी आल्यानंतर मटेरियलचं म्हणा, टायर म्हणा, कलर, बपिंग, प्लेटिंग जे काही गाडीचं रिनोव्हेशन असतं टोटल ते स्वतः आपण सगळं करून देतो. कस्टमरला त्यासाठी हे घेऊन जावा, तुम्ही करून आणा असं काही सांगत नाही. आपण टोटल काम करतो. फक्त गाडी त्याने सोडून जायचं. त्यांना पाहिजे तशी आपण गाडी करून देतो. तुम्ही आता म्हटलात की 2017 नंतर डिस्क ब्रेक आला. डिस्क ब्रेक आला. त्याच्या आधी डिस्क ब्रेक नव्हते त्याच्या आधी कुठे? डिस्क ब्रेक फक्त थंडरबर्ड आलेला होता. ओके. आणि त्यानंतर ह्या 2017 नंतर ज्या क्लासिक आल्या त्या सगळ्यांना हे आलं. कारण जर एवढी हेवी गाडी असेल तर ती कंट्रोलनं पण तेवढं कंट्रोलनं पण तेवढा अवघड आहे म्हणून ते कंपनीने थोडा विचार केल्यानंतर ते त्यांनी हे केलं. तेव्हा थोडंसं मॉडिफिकेशन काढलं. मग ते थोडंसं क्लिष्ट आहे. म्हणजे आम्हाला पण ते पहिला असं प्रॉब्लेमॅटिक वाटलेलं, की आपल्याला जमेल का हे काढायला? गाडी जेव्हा आल्या त्यावेळेला आपल्याला जमल का नाही, जमल का नाही. पण आम्हाला तेवढं प्रॅक्टिस झालं त्यामुळे आम्ही जे काम दुसऱ्या मेकॅनिकल केलं त्याला अर्धा पाऊण तास लागतो, तिथं आम्ही 10 ते 15 मिनिटात ती गाडी करू शकतो. करतो आम्ही, त्यात काही प्रॉब्लेम नाही. बुलेट जर बघायला गेलं तर पहिला जसं की आता पेट्रोल बुलेट हां. तसे डिझेल बुलेट पण आहेत डिझेल आता बुलेट काही पण ना होती काही. आधी ऐकायला आहे. अजून म्हणजे आपल्या एरियामध्ये माझ्याकडे एकच गाडी आहे ती. त्याचं इंजिन सिस्टम थोडी वेगळी आहे. त्याचं इंजिन सिस्टम हे असं आहे, की आपल्याकडे पहिला जेव्हा वीज नव्हती, लाईट नव्हती, ओके. तेव्हा डिझेलच्या हे असायच्या, मोटर असायची पाणी काढण्यासाठी विहिरीतलं. त्या टाईपचं इंजिन आहे त्याला. थोडंसं डिफरंट आहे, पण त्या टाईपचं आहे. आणि त्या गाड्या यूज होत होत्या चांगल्या. त्या गाडीनं अव्हरेज पण चांगला आहे. 1 लिटर डिझेल टाकलं तुम्ही, तर त्याला 70 ते 75 अव्हरेज पडते त्या गाडीला. पण त्याचा ड्रॉबॅक तसा एक वेगळा आहे, की त्या गाडीला व्हायब्रेशन जास्त आहेत. व्हायब्रेशन. व्हायब्रेशन जास्त आहेत आणि त्या गाड्या फक्त आपण लोकलला यूज करू शकतो. बाहेर लाँग रूट वापरू शकत नाही. त्यामुळे त्या गाड्या थोड्याशा कमी आल्या. आपल्या एरियामध्ये एकच गाडी आहे आपल्या आमच्या गावामध्ये पोकलेत एक गाडी आहे. त्यांच्या बंधुराजांची ती आठवण आहे. मग तिने गाडी अजून तयार करून ते वापरतात. आहे गाडी अजून ती एक. हे डिझेल बुलेटचं प्रोडक्शन बंद कधी झालं नेमकं? डिझेल बुलेटचं प्रोडक्शन बघा 1970च्या आसपास बंद झालं ते. तेव्हापासून 70 बंद झालेलं आहे. बंद झालं. फक्त ज्या गाड्या आहेत त्या तिने ज्यांच्या गाड्या म्हणजे तुमची जर पहिल्या आजोबांची गाडी असेल त्यांची आठवण म्हणून तुम्ही ती गाडी ठेवलेली आहे. नवीन काहीतरी वेगळं आपल्याकडे जुन्या टाईपचं आहे. त्या टाईपमध्ये सगळ्यांनी गाड्या ठेवलेल्या आहेत. त्या गाड्यांची संख्या कमी झाली. ही संख्या जास्त आहे. जत, आटपाडी या साईडला. ओके. त्या साईडला जे कॅनॉल आहेत, त्या कॅनॉलचं पाणी काढण्यासाठी त्या गाड्या यूज करतात. अजून आहेत. म्हणजे आमच्याकडे लोकं विचारतात, की हां, हां, हां. तुमच्याकडे एखादी डिझेल बुलेट आहे का? आम्हाला दाखवा किंवा तर त्या तिकडे गाड्या त्या वापरतात. तिथे कॅनॉलवर त्यांना जर पाणी उपसण्यासाठी उपसण्यासाठी use करतात. म्हणून ते सगळ्यांच्या लक्षात आलं, की गाडी कशासाठी वापरतात. म्हणजे इंजिन कुठलं आहे तर त्या टाईपचं इंजिन आहे. त्यासाठी त्या गाड्या तिकडे वापरतात अजून पण. आहेत त्या गाड्या म्हणजे त्या भागात गाड्यांची संख्या अजून ती भरपूर आहे. त्या भागात आहे. जसं की बऱ्याचदा ते इलेक्ट्रिक बुलेट आल्या, हां. सॉरी इलेक्ट्रिक गाड्या आल्या. गाड्याला. तसं रॉयल एनफील्डमध्ये इलेक्ट्रिक आता त्या नाही. आता मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे सर. आता त्या म्हणजे आता रायडर महिना जो झाला मागच्या महिन्यातला, नोव्हेंबर महिन्यातला, तिथं त्यांनी लॉन्च केल्या गाडी एक आणि ते अजून मॉडिफिकेशन चालू आहे त्यामध्ये. आणि ती गाडी एक 6 महिन्यात अजून लॉन्च होईल आणि ती शोरूमला पण येईल. इलेक्ट्रिक गाडी येईल. ज्याचा परफॉर्मन्स अजून म्हणजे बाहेर समजला नाही, की गाड्या कुठे बाहेर मार्केटला पडल्या तर परफॉर्मन्स समजतो. पण अजून कंपनी मेंटेन ती गाडी आहे. कंपनी त्याच्यावर रिसर्च चालू आहे अजून. ती एक 6 महिन्यामध्ये गाडी येईल अजून. पण आता जर बुलेटचा विचार करायला गेलं तर हां. बुलेट कसे आहे की लोक आवाजावर घेतात. हो ना. पण इलेक्ट्रिक गाड्यांना आवाज नाही, नाही. मग तेच ना, जे नवीन काही प्रोडक्शन आले, आता तुम्हाला म्हटलं 2021 नंतरच्या गाड्याला त्यांना स्ट्रोक नाही आहे, साऊंडिंग नाही, म्हणून लोक मागच्या गाडीवर वळलेत. ज्यांना खरोखर बाबा फक्त बुलेट हे नाव पाहिजे किंवा त्याचं फील पाहिजे, ते लोक त्या गाड्या घेतील आणि ज्यांना साऊंडिंग पाहिजे ते लोक मागच्या गाड्या म्हणजे ओल्ड गाड्याकडे वळतील. अशा टाईप मध्ये राहील ते आता. ओके. तो त्या टाईप मध्ये राहील आता. ज्यांना स्ट्रोक पाहिजे ते ओल्ड टाईपच्या गाड्या प्रिफर करतील आणि ज्यांना खरोखर बुलेट म्हणजे त्या टाईपची गाडी पाहिजे
ते लोक इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळतील पण. ती गाडी मार्केटमध्ये आल्यानंतर समजणार आपल्याला काय त्याचा परफॉर्मन्स आहे वगैरे सगळा. आता आपल्या वर्कशॉपमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात किंवा काय? अ, आपण सर गाडीचं सोडं म्हणजे टोटल रिपेअरिंग देतो. त्यामध्ये आपण मटेरियल पण सप्लाय करतो आपण स्वतःच. ओके. मटेरियल कुठं कस्टमरला बाहेर आणावं लागत नाही. हं, हं, हं. टोटल म्हणजे एक छोटासा बोल्टपासून मोठ्यातल्या मोठ्या पार्टपर्यंत आता जर एखाद्या गाडीचा टँक खराब झाला असेल, टँकातून खराब झाला असेल, तर त्याला जर रस्टिंग पकडलं असेल, तर त्यापर्यंत म्हणजे एक 11 म्हणजे छोट्यातला छोटा पार्ट ₹5 आणि मोठ्यातला मोठा पार्ट टँक ₹11,000 इथपर्यंत टोटल छोटे सगळे पार्ट आपण कस्टमरला देतो. आपण रिपेअरिंग सर्व्हिस पण देतो, की बाबा आपण एक पार्ट खोलायचं काम आहे कोल्हापूरला जाऊन येत. तर ते स्वतः आपण करतो. दरवेळी आपण कस्टमरला पाठवत असं नाही. त्याचं रिपेअरिंग करून येतो. त्यानंतर मॉडिफिकेशनमध्ये तुम्हाला बोललो मगाशी तसं कलर वगैरे रिपेअर, मॅन्युअल सप्लाय करणे, टायर सप्लाय करणे, या सगळ्या सर्व्हिस देतो. त्यानंतर आपण ब्रेकडाऊन सर्व्हिस तुम्हाला मगाशी बोललो तसं राइट, राइट, राइट. गाडी कुठे जरी बंद पडली असेल, तर ते आपण तिथे जाऊन रिपेअर करून देतो कस्टमरला. या सगळ्या सेवा पुरवतो आपण कस्टमरला. भविष्यात वारणा बुलेटच्या शेजारी समजा अजून एखादं कोणतं वर्कशॉप हां. आलं, तर ते कॉम्पिटिशनकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? आता काय सर जर कॉम्पिटिशन हे सगळ्याच बिझनेसमध्ये आहे. असं काही नाही, की बाबा आपल्याच बिझनेसमध्ये होतंय असं. त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने बघता येईल तर माझा विश्वास आहे, की ही तुमची जी बाईक आहे ती माझ्याकडेच येणार. ओके. तुमचं माझं रिलेशन वेगळं आहे. आणि आपले काम करण्याची जी टेक्निक आहे किंवा आपलं जे कम्युनिकेशन स्किल आहे, त्यापासून आम्ही असं म्हणणार नाही, की बाबा तुम्ही तिकडे जाऊ नका किंवा या. त्या व्यक्तीला खरोखर कळेल, की बाबा म्हणजे वारणा बुलेटमध्ये काय सर्व्हिस मिळते आणि दुसऱ्या म्हणजे वर्कशॉपमध्ये काय सर्व्हिस मिळते. यावरून मला ठाम विश्वास आहे, की माझा बिझनेस आहे असं चालू राहणार आणि ह्यात अजून ग्रोथ होणार. असं नाही, की बाबा हाय स्टेपमध्ये माझ्याकडे आत्ता म्हणजे 1000 गाड्या आहेत तर 1000 राहतील. नाही त्याचं 1200, 1500, 2000 गाड्या होणार. 100% त्याची गॅरंटी भविष्यामध्ये होणार. त्याची गॅरंटी आपल्याला आहे 100%. ते आपलं कम्युनिकेशन स्किल आणि जे आपलं नॉलेज आहे ना, आपण जे कस्टमरला हँडलिंग करायची जी कॅपॅसिटी आहे आपली, ओके. त्याप्रमाणे आपण तसं राहू शकतो 100% त्याची गॅरंटी आहे मला. आता जर विचार केला तर बुलेट घेणारा जो अ, समाजातला हां. घटक आहे तर हां. किंवा जी लोक आहेत, लोक बुलेट हां. घेणारी लोक आहेत. तर बुलेटमध्ये असं काय आहे, की लोक बुलेट घेतायत? बुलेटमध्ये काय असं तर सर वेगळा फील म्हणजे लोकांना जर विचार केला तर आता तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला बोललो जसं की एखादी छोटी टू व्हीलर निघाल्या तर त्याच्यावर लोक बघून बघणार पण बुलेटचं साऊंड बघितल्यानंतर लोक म्हणतात की बुलेट बुलेट कोण निघालं हे बघतात. त्यानुसार ते बुलेटचं थोडंसं म्हणजे मार्केट वाढलं की किंवा आता अवरेज पण जर आपल्या त्या दुसऱ्या गाड्या तुम्हाला म्हणलं मोपे गाड्यांचं अवरेज त्या दरम्यानच असतं. मग मग बुलेट घेतलेलं काय वाईट अशा दृष्टीनं त्याकडे पाहिलं ओके. आणि त्याचा एक म्हणजे समाजात एक वेगळा इम्पॅक्ट पडतो की ह्या लोक व्यक्तीकडे बुलेट आहे. त्या इम्पॅक्टनुसार लोक चालालीत की त्यामुळे त्या गाड्यांचं प्रमाण वाढलं. भरपूर प्रमाण वाढलं या थोड्या वर्षामध्ये. ते प्रमाण वाढलं म्हणजे 2011 पासून वाढलं. 2011 ज्या नवीन गाड्या काढल्या म्हणजे आपल्या ओल्ड टाईपची गिअर सिस्टम बदलून लेटेस्ट टाईप केली, रेग्युलर गाड्यांसारखी केली. ॲव्हरेज वाढलं गाडीला, गाडी पिकअप वाढला किंवा गाडी लॉंग रूट तुम्ही जाऊ शकताय. त्याला पॉवर पण वाढली भरपूर. पिस्टनची पॉवर वाढवली त्यांनी. सगळ्या टेक्निक डेव्हलप केल्यामुळं गाडीचं मार्केट वाढलंय. त्यामुळे लोकं प्रेफर जास्त बुलेटकडे वळले. प्रेफर कराले. जास्त गाड्या यूज झाल्या आता. आता बरीच लोक वेगळा सायलेन्सर टाकतात बुलेटला आणि हां. गव्हर्नमेंटचे त्याच्यावर काहीतरी बंदी आहे. बंदी आहे, नॉर्म्स आहेत थोडे त्याचे. तर त्याबद्दल त्याचं तुम्ही काय सांगाल? अ, त्याबद्दल सांगायला तर म्हणजे असं मी लोकांना पण सांगतो, की बाबा तुम्ही जर सिटीमध्ये पुण्यामुळे सिटीत म्हणजे आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यात तो थोडा प्रॉब्लेम नव्हता. पुणे सिटी वगैरे होता. मग पुण्याला जाताना लोक काय करायचे पहिला जो साउंडिंगचा सायलेन्सर ते काढून ठेवायचे आणि कंपनीचा घालायचे. कंपनीचा सायलेन्सर म्हणजे लोक आज आम्हाला काही काही विचारतात, की माझ्या गाडीला हा सायलेन्सर आहे. मग मला तेवढं ॲव्हरेज का पडत नाही? तर तुमच्या गाडीला कंपनी सायलेन्सर आहे. तर तुम्हाला 45 ॲव्हरेज पडतं. तर ते म्हणतात, की मला 35 का पडतात? तर त्यावर पण डिपेंड आहे. कंपनीने गाडी सेट केलेली असते. ते राइट, राइट, कंपनी राइट. सायलेन्सर केलेलं असतं. त्याचं साउंडिंग नसतं आणि कंपनीचा आरटीओ पासिंग वगैरे होताना तोच सायलेन्सर लागतो. तुम्ही सायलेन्सर चेंज करू शकत नाही. मग त्यामुळे ते प्रॉब्लेम असा आला, की ते साउंडिंगला काही प्रॉब्लेम नव्हता. पण जे आत्ताची तरुण पिढी आहे, ते सायलेन्सर मोठ्या आवाजाचे घालून त्याचं फायर पाडणे म्हणजे त्याला शॉर्ट पाडणे शॉर्ट म्हणतात. शॉर्ट सर्किट पाडणे राइट. आमच्या भाषेमध्ये शॉर्ट पाडणे. ते BS3 गाड्यांना फक्त होतं. शॉर्ट पाडणे म्हणजे हा कन्सेप्ट काय होतं, की एका सेकंदामध्ये तुम्ही गाडी बंद करून चालू करताय. ओके. त्याच्यामधला जो एअर गॅप आहे तो बाहेर पडतो. तो त्या म्हणजे त्याच्यातलं जे फ्यूल जळतंय पण ते ओके. अर्धच जळतंय. छोटंच ओके. म्हणजे मिनिमम जळतंय 50% आणि ते बाहेर येतं. मग त्याच्यामध्ये जे पेट्रोल जळलेलं नाही आपलं, त्याचा तो फायर एक बाहेर पडतो. त्यामुळे ते थोडं म्हणजे प्रॉब्लेम झाला, की गव्हर्नमेंटने त्याच्यावर थोडीशी बंदी आणली. मग आम्ही लोकांना प्रिफर करतो, की मोठ्या आवाजाचे सायलेन्सर न घालता छोट्या आवाजाचे इंदूर वगैरे सायलेन्सर आहेत. हं, हं. म्हणजे आपला इंदुरा सायलेन्सर ओल्ड गाडीला आपल्या होता. त्यानुसार पुढे आला. ते त्या टाईपचं सायलेन्सर घालून तुम्ही युज करू शकताय. जास्त मोठ्या आवाजाचे सायलेन्सर न घालण्यापेक्षा छोट्या आवाजाचे सायलेन्सर घालून तुम्ही बुलेटचा फील पण घेऊ शकताय. तुमचा अव्हरेज पण कमी नाही येणार हं, हं. आणि गाडीला प्रॉब्लेम पण येणार नाही.
जे मोठ्या सायलेन्सर जे लोक शॉर्ट करतात बोललो तुम्हाला मी, त्या गोष्टीमुळे लवकरात लवकर गाडीचं म्हणजे इंजिन काम येणं किंवा एखादी कॉइल प्रॉब्लेम होणं, वायरिंग शॉर्ट होणं, ह्या प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे इंजिनला बरेच त्या मोठे इंजिनला फटके मार बसतो बरं, कारण ते काम जे तुमचे 10 वर्षाला येणार आहे ते 5 वर्षातच येतं. ते फटका तुम्हाला बसणार. मग तुम्ही ते गाडीच्या ह्याच्यावर छेडछाड करताय ना, ते छेडछाड कुठेतरी त्याला प्रॉब्लेम तुम्हाला देणार. तर तिथं होते, बरोबर. प्रॉब्लेम होतो. वेगळं काहीतरी होतं. आता तुम्ही म्हटलात, की तुम्ही 500 सीसी हां, बुलेट यूज वापरता. हां. तर ती जी वापरत असताना म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय? बुलेट वापरताना फील काय? बुलेट वापरताना फील म्हणजे सर आता ते म्हणजे मी आता त्या रोज गाड्या त्या यूज करतो. त्यामुळे 500 सीसी का घेतली तर त्याचं कारण की 350 गाड्या रोज मी चालवतो. तर आपल्याला त्यांना राईडला जायचं आहे. हं, हं. तर आपल्याला थोडंसं जरासं फास्ट पाहिजे सर्व्हिस म्हणजे फास्ट गाडी चालली पाहिजे किंवा सगळ्यांपेक्षा वेगळी काहीतरी गाडी पाहिजे म्हणून मी ती गाडी यूज करतो. 500 हां, सीसी. 500 सीसी म्हणजे आपल्या म्हणजे आता तसं म्हणायला गेलं तर आपल्या एरियामध्ये माझ्याकडे 10च गाड्या आहेत. त्यातली माझी एक गाडी. ते काहीतरी एक वेगळं आपलं काहीतरी छाप असावी म्हणून ती गाडी मी यूज करतो आणि त्या टाईपमध्ये ती गाडी तयार केलेलं आहे. फुल्ली प्लेटिंग केलेली गाडी आहे क्रोम टाईप. काचेमध्ये तो कलर होता. त्या टाईपमध्ये तयार केलेलं आहे गाडी मी ती. जर कुणाला बुलेट असेल, हं. तर ती कशा पद्धतीने मेंटेन केली गेली पाहिजे? हां, बुलेट कशा पद्धतीने मेंटेन केली पाहिजे यासाठी पहिला एक पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे, की ती वन हँड यूज असावी. म्हणजे एकट्या व्यक्तीने वापरावी. घरात दोघं जण असले व्यवस्थित वापरतात. पण तिघं चौघं जण जर आता एक समजा तुमची गाडी आहे, तुम्ही कुठं घेऊन गेला कॉलेजवर. तर तिथं तुम्ही एका मित्राला दिली. तर तो जर छोटी गाडी स्प्लेंडर वगैरे चालू असेल, तर त्या पद्धतीने ते हँडलिंग करत नाही. करू शकत नाही. करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या गाडीला थोडंसं प्रॉब्लेम येणार किंवा एखादं स्टार्टरचं काम येणार किंवा दुसरे इश्यू येतात सगळे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात. त्यामुळं मी पहिला सांगेन, की गाडी यूज करताना एकाच व्यक्तीने किंवा 2 व्यक्तींनी करावी. त्यांनी त्या पद्धतीने यूज करावी. गाडीचा मेंटेनन्स वेळोवेळी करावा. जर मेंटेनन्स बुलेटचं काय आहे, पार्टची प्राइसिंग थोडं जास्त आहे. हं, हं, हं. त्यामुळे तुम्ही जर एखादा प्रॉब्लेम आला छोटासा, तो सॉल्व्ह नाही केला, तर ते मोठा काहीतरी प्रॉब्लेम निघतो लगेच. म्हणजे सगळ्याच गाड्यांच्या बाबतीत आहे. पण आमचं प्राइसिंग थोडी जास्त असल्यामुळं ते करावं आणि म्हणजे कधी तुम्ही या एरियामध्ये आला, जर आमचं कस्टमर आला, तर ते थोडंसं दाखवून जातं, की बाबा ऑइल बदली करून 4 महिने झाले. तर चेक करा, की किती किलोमीटर झालंय. आपण त्यासाठी काय केलेलं आहे, की आपल्याकडे फक्त बिल बुकचं रेकॉर्ड आहे. म्हणजे तुमचं काम काय केलेलं आहे. पण ओके. कस्टमरच्या एअर फिल्टरच्या बॉक्समध्ये आपण त्यांचं आता जे सर्व्हिसिंग केलं, लास्ट सर्व्हिसिंग, हं. त्याचं किलोमीटर आणि डेट लिहून ठेवलेलं आहे. किलोमीटर 3,000-3,500 किलोमीटर तुम्ही सर्व्हिसिंग करा. मग आम्ही सांगतोय बाबा ते दुसरे काही काम करायचं तर सर्व्हिसिंग थोडं जवळ आलेलं आहे. हे सांगतो आम्ही त्यांना, की बाबा सर्व्हिसिंग करून घ्यायला पाहिजे. एखादा मोठा प्रॉब्लेम पुढे येणार असला आम्ही सांगतो, की हा प्रॉब्लेम येणार आहे. हे बेअरिंग थोडं जायला सुरू झालं तर तुम्ही आधी करून घ्या. त्यामुळे दुसरा प्रॉब्लेम यायला नको. त्या पद्धतीने आम्ही कस्टमरला सगळ्या रिस्ट म्हणजे ओके. म्हणजे गाडीची जिथं सर्व्हिस केली जाते, हां, त्यांच्याकडून ही जबाबदारी पूर्ण केली गेली पाहिजे. हां. पूर्ण केली पाहिजे आणि आम्ही ते करतोय. ओके. ठीक आहे साहेब. तर तुमच्यासोबत चर्चा करून खरंच खूप बरं वाटलं आणि तर खरं सांगायचं तर साहेबांचा परवा वर्कशॉपमध्ये काही कारणास्तव हाताला थोडी इंजुरी झाली आणि ते आपल्याकडे यायला नाही म्हणत होते त्याबद्दल. तरी पण ते आले त्याबद्दल तुमचा खरंच मी खूप आभारी आहे बरोबर आहे. आणि खरंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ करत राहो, अशी आमच्या चला बस या टीमकडून आम्ही सदिच्छा व्यक्त करतो थँक आणि आपण इथे थांबूया. धन्यवाद. थँक